धन्यवाद. थैंक यू सो मच योगेश पाटिल सर. बना लो उसे अपना जो तुम्हें दिल से चाहता है. खुदा की कसम यार ये चाहने वाले बड़े मुश्किल से मिलते हैं. उपस्थित चाहत्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंगशी जोडल्या गेलेल्या ऑनलाईन प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आम्ही करतोय. प्रेक्षक आपण पाहताय DPL 2025 धामणगाव प्रीमियर लीग 2025 अख्खा धामणगाव खेळेगा. पर्व तिसरं पर्व वाटावा गर्व यातच मिळेल क्रिकेटचं सर्व अशी स्पर्धा आपण पाहतोय. आणि स्पर्धेची पहिली रजनी इथे रंगत असताना मागचे 6 सामने इथे समाप्त झाले आणि आपण आता दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालोय. या फेरीमधले सर्व सामने आता 4 षटकांचे असतील. तर मी विनंती करतो आयोजक मंडळाला की खेळाडू कक्षामध्ये बहुतेक प्लेयर्स लोकांना बसायला खुर्च्या नाहीयेत, तिथे खुर्च्या अवेलेबल कराव्या. खेळाडू कक्षामध्ये आसनांची व्यवस्था करा. आमचे व्हॉलेंटियर्स भावेजी भोईर खेळाडू कक्षामध्ये आसनं नाहीत, खुर्च्या नाहीत, तिथे खुर्च्या द्याव्या. आणि प्रेक्षकांना विनंती आहे जर आपण त्या खुर्च्या उचलल्या असतील तर तिथे रिटर्न कराव्या. तर चीना 11 संघाने टॉस जिंकला. फिल्डिंगचा निर्णय आपण पाहतोय की CSK स्टाईलचा पिवळा रंग आहे, म्हणजेच ऑस्ट्रेलियन पिवळा रंग धारण केला आहे. आणि दुसरा रंग आहे तो इंडिया कलर आहे, पेप्सी कलर, पेप्सी ब्ल्यू. आपण पाहतोय तो कियान 11 संघाचा, ज्या संघाची बॅटिंग आहे. आणि सलामीला आला आहे श्रीकांत आणि सचिन. बॉलिंग मारत होती मिस्टर रामा, सज्ज झालाय. पहिला चेंडू मार्गस्थ. ऑल दी बेस्ट, शो द गुड गेम. पहिला सामना ह्या दुसऱ्या फेरीतील 4 षटकांचा पहिली 3 षटकं 15 मिनिटात कंप्लीट करा. पहिलं पॉवर प्लेचं षटक असेल 40+ या गोलंदाजसाठी. हो, यावेळेला टर्न केलाय, फ्रंट फुटला आले आणि चेंडूला हाफ वॉले घेऊन बॅटला फिरवलं होतं. चांगला फटका गिरवला. तिथे 2 धावपट होतील का? धावतात, पळतात अगदी लक्षाच्या वेगाने. चित्याच्या चपळाने 2 धाव पूर्ण केल्या. फॅन्टॅस्टिक, फॅब्युलस पीस ऑफ रनिंग बिटवीन द विकेट देअर इन द क्रीज इन द ग्राउंड. पहिलं पिऊनचं षटक सुरेचं. हो, बाजूला प्रेक्षक पाहतो आपण. सर्व प्रेक्षक कक्ष, प्रत्येक जागा या मैदानाची चौफेर तुडुंब भरली आहे. म्हणून तर ही जत्रा आहे असं म्हटलं समीर सरांनी की ही धामणगावची जत्रा आहे. क्रिकेटच्या रूपात आहे, रूप बदललंय परंतु जत्रा तशीच आहे. गर्व वाटावशी जत्रा. इथे ड्राईव्ह केलं तर तिथे वाईडिस मिड ऑरला फॉर्मलिंग केलं आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. काही रिस्क घेतलंय, सॉलिड रिस्क घेतलंय. इकॉनॉमिक्स तेच सांगतं ना की मोर रिस्क मोर प्रॉफिट. सेन्सेक्स पण तेच सांगतंय, शेअर मार्केट पण तेच सांगते की जितका जोखीम घ्याल तितका तुम्ही प्रॉफिट सुद्धा स्वीकाराल. बिकॉज जिंदगी में रिस्क ना लेना है सबसे बड़ा रिस्क होता है. म्हणून आयुष्यामध्ये खेळामध्ये रिस्क घेतलं पाहिजे. धावसंख्या 4 वर, एकेगडी बाद नाही. गोलंदाज राऊंड द विकेट. यावेळेला कुठे फटका मारायचा होता, आधी बॅकफुटला जायचं होतं, त्यात पूर्णपणे मानसिकता बदलली आणि चेंडूला अगदी टर्न करायचा तिथे मानस दाखवला बॅट्समननी. परंतु त्या द्विधा मनस्थितीमध्ये फटका हुकला, चुकला, बीट झाले आणि डॉट चेंडू निघाला. चेंडू क्रमांक तो 3रा होता. यावेळेला टर्न केलाय, सक्सेसफुल हिटेड आणि तिथे स्क्वेअर लेग चेंडूच्या खाली येतोय. झेल सोडलाय तिथे. ओ माय गॉड, असं वाटलं की चेंडू हातामध्ये विसावेल परंतु नाही. जशी सलमान खानच्या हातातून ऐश्वर्या निसटली तसा चेंडू निसटला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. जजमेंट चुकलं, सलमानचं जजमेंट चुकलं. बिचारा अजून बॅचलर आहे, आता तपश्चर्या करतोय. मनस्ताप झाला इथे, मनस्ताप होईल इथे फिल्डरला, कारण अशा चुका घोड चुका होतात, महाचुका झालेत. ह्या 4 धावा फार महाग पडतील. महेश दादा बघा बॅट का सोडत नाही हातातून, सोडायचीच नाही त्यांना. त्यांचं ध्येय क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. मुलाचं पण ते ध्येय. त्यांचे वडील सासरे बॉस सगळे येऊन गेले आणि त्यांना बक्षीस सुद्धा लगावली होती. यालाच क्रिकेट म्हणतात, ज्याने अनेकांना वेड लावलंय या खेळाने. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, चेंडू स्मॅश केला. ऑन साईडला पाहतोय आपण, फॉरवर्ड स्क्रीनच्या समोर कव्हर केलं जातंय. आता मात्र फिल्डर तिथे चांगली फिल्डिंग करतोय, चांगला परफॉर्मन्स देत असताना 1 धाव तिथे अर्जित केली. धावसंख्या 9. एकेगडी बाद नाही. टीम बॅटिंग करते. कियान 11 हा संघ. मालक संघाचे सचिन सेठ हरी भोईर. विपक्ष संघ आपण पाहतोय चीना 11. या संघाचे मालक सन्माननीय जयेश शेठ भोईर. राऊंड द विकेट, हाफ वॉली लॉफ्ट केलाय. आई गावदे प्रेक्षक गॅलरीच्या समोर. हो, स्वतःला स्टेज केलं, उंच भरारी घेतली, छलांग उडी मारली.
त्या ओढीचा फायदा झाला, चौकात वाचवा, तिथे तिसरी धाव घेण्याचा नाद फसलाय. पंचांचं स्वप्नील पाटील सरांचं बोट आकाशामध्ये, फलंदाज बाद होतोय. गरज होती का? 2 धाव तर पूर्ण झालेला, परंतु म्हणतात ना की लालच बुरी बला होती है. फलंदाज बाद, रनआउट. काय जिथे पाहायला मिळालं बघितलं आपण. 2 धावा सहजपणे पूर्ण झाल्या असताना नंतर मोह आवरता आला नाहीये, मोहाचा बळी झाला आणि ते पहिला गडी गारद झाला रनआउटच्या रूपामध्ये. नवीन बॅट्समन येतोय, पूर्णपणे बॅट स्टेज करत असताना बघा निलेश चोरगे. कोणी विसरू शकत नाही ज्या खेळाडूला. माणूस पण तितकाच चांगला आहे, छान आहे आणि त्याचं क्रिकेट सुद्धा अगदी महान आहे. महान क्रिकेटरचं ज्याचं रूप आहे असा निलेश चोरगे येतोय 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या पहिल्या षटकाची समाप्ती 11 आहे. आपण पाहतोय धावफलक आणि फलंदाज तिथे रनआउटच्या रूपात बाद झाल्यामुळे आपण पाहतो की ते यश आहे ते सांघिक यश प्राप्त झालंय. पूर्णपणे लक्षवेधी स्क्रीन पाहतोय आपण, मेगा स्क्रीन लावलेला आहे. क्लॅरिटी, प्युरिटी, क्वालिटी देत असताना आमचं किंग ऑफ टेलिकास्ट प्रिन्स मूवीज, ज्याने भिवंडी नगरीतील अनेक स्पर्धा, मोठमोठ्या स्पर्धा अनेक वर्षांपासून कव्हर केल्या, म्हणून त्यांना किंग बॉस म्हटलं जातं टेलिकास्टचं. असं आपण पाहतोय. लाईक प्रेक्षेपण इथे निवडलं गेलं आमच्या धामणगावच्या वतीने. तसेच चांगले कॉमेंटेटर पाहतोय. PTC व्हाईस, अमने लोणार क्रिकेट असोसिएशनचा व्हाईस योगेशजी पाटील. आमच्या सोबतीला अगदी दिग्गज समालोचक जे जबरदस्त इमर्जिंग स्टार झालेत, टॅलेंटेड कॉमेंटेटर समीरजी ठाकरे. तिन्ही पण पंच अगदी सर्वोत्कृष्ट निवडले गेले. यालाच म्हणतात की अचूक निवड या स्पर्धेसाठी धामणगावच्या वतीने. बबन सेठ पाटील यांच्याकडून निलेश चोरगेच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. बबन सेठ पाटील त्याने पहिल्या चेंडूपासून बहुतेक पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा बक्षिसांची खैरात सुरू केली होती. तेच बबन सेठ पाटील पुन्हा एकदा दाखल झालेत आपल्या ह्या बक्षीस सोहळ्यामध्ये. धावसंख्या 11. पहिल्या षटकाची समाप्ती. 4 षटकाचा मुकाबला. P1चं षटक समाप्त झालं. फिल्डिंग फैलावली आहे पाहू शकता आपण. धामणगाव प्रीमियर लीग बॅनर स्क्रीनच्या डाव्या बाजूला फिल्डर आहे, म्हणजेच अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने मिड विकेट आई गावदेवी प्रेक्षक गॅलीच्या समोर एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक लॉंग ऑन आहे, एक वाईडिस लॉंग ऑफ म्हणजे एक्स्ट्रा कव्हरच्या झोनकडे. गेम स्पीडअप करा प्लीज, फास्ट खेळा, इतका वेळ घेऊ नका प्लीज. आपल्याला रात्रभर खेळायचं नाही, थोडीशी झोप घ्यायची बरं का पहाटेपासून सकाळपर्यंत. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील. हळूहळू टाकलेला फक्त आणि हाफ वॉली घेतलं, फ्रंट फुटला आलं फक्त. हाय बॅकलिपी ड्राईव्ह केलं तर तू फटक्यामध्ये तारतम्य अजिबात नव्हतं. वेगामध्ये बघूया आता, तारतम्य नाही तिथे. अगदी धाकड शरीर एसटीचा विकेट किपर तिथे छान पद्धतीने कलेक्शन करून विकेटचं पतन करतोय. अजून एक धक्का लागतोय. सेकंड विकेट डाऊन ॲज अ रनआउट. चाणाक्ष तुमची मुद्रा, चाणाक्ष नजर, घारीसारखी नजर, आणि तुम्ही त्या संधीचा फायदा घेतला. धावसंख्या 12 असताना विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये मिस्टर हरेश पाटील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, हो पॅट आणि पॅटच्या मधून यॉर्कर डिलिव्हरी. पुन्हा एकदा ड्रिल करून दाखवतोय बॅट्समन की मला पायांचं अंतर वाढवून अगदी सरळ बॅटचं फेस ओपन करून फक्त सरळ ऑफ ड्राईव्ह काढायचं होतं मिड ऑफच्या जवळून, पण तो प्रयत्न फसला. बबन सेठ पाटील साहेबांचा सुपुत्र आहे तो हरेश पाटील, ज्याच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी आता 1000 रुपये लावलेले आहेत. वाह, घर का पैसा घर में जाएगा. मोदी भी क्या सोचेगा, पैसा कहाँ गया, टैक्स तो नहीं लगा सकता, जीएसटी भी नहीं. नोटाबंदी झाली आणि सगळ्यांची चक्र आणि वक्र फिरले. आता कुठे थोडंसं कव्हरअप होते, परंतु देश बराच बॅकफुटवरती आहे. धावसंख्या इथे 13 वर आहे.
धावसंख्या पण थोडीशी बॅकफूटवरतीच पाहतो आपण हरीशजी. हर्ष गायकर. गोलंदाज श्रीनाथ आहे, ज्याने मागचं पर्व गाजवलं योगी, तो श्रीनाथ पाहतो आपण. श्रीनाथ असेल मागच्या पर्वामध्ये, तसेच अजिंक्य होता मला आठवत आहे. अजिंक्यने फॉर्म नाही भरला असं कळतंय मला, पण तो त्याने मागचं पर्व छान गाजवलं होतं. भावेश, चेतन ठाकरे, वा. हो, लेग द बॉल गो टू द विकेट कीपर. पंच पाहतात स्वप्नील पाटील तिथे लेग स्लिप वेगाने आली, पण तो तितक्याच वेगाने वेग धारण करून एक धाव तर कंप्लीट केली. प्लस वाईट 1+1. 2 धावा इथे जोडल्या जातील धाव फलकावरती. धावसंख्या पुढे सरकत आहे 15 15 ऑन द बोर्ड. गरम चाय की प्याली आमच्याकडे आली, चहा आलेला आम्हाला, धन्यवाद आयोजक मंडळाचं. गरम चाय की प्याली हो. आणि अजून पुढे काहीतरी गाणं आहे ते मस्त ना बेटा, 7 में क्रिकेट की खेली हो. हो हो हो, ओ माय गॉड, तू मला डावी एसटी दाखवली, बघ मी ती वाकवली. घराचं दार उघड, चोरी होणारच. फलंदाज बाद. परंतु आता पप्पांनी डोळे बंद केले असतील, नाराज झाले असतील काही क्षण, कारण तिथे विकेट प्राप्त केली. नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये मिस्टर सूरज. पुन्हा एकदा गोलंदाज श्रीनाथ. सूरज रिव्हर्स हिट करतोय. ओ माय गॉड, फॅब्युलस. अरे हा फटका जर केविन पीटर्सने पाहिला असेल तर म्हणेल ए माझ्या इंग्लंडला खेळायला. सुरेश चौकार, रिव्हर्स हिटेड 4 रन्स. चेंडू लास्ट टू गो सर. येस स्वप्नील सर. 5 झालेत आणि धावसंख्या बघा किती झाली, 19 धावा. काय लिहिल्या फटका सजवला अगदी मिनी सेकंद मध्ये, 0 सेकंद मध्ये त्याने पूर्णपणे दृष्टी बदलली, सृष्टी बदलली, स्टान्स बदलला, ग्लान्स बदलला आणि रिव्हर्सचा फटका सजवला. अगदी बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून लिहिल्या फटका. जणू काय राईटची प्रॅक्टिस करत नाही फलंदाज, लेफ्टीची प्रॅक्टिस करतोय की रिव्हर्सची प्रॅक्टिस करतोय. हा फटका मारणं फार जोखीम असतं प्रेक्षक हो. लगाता आबाद नाही लगा तो बर्बाद असा फटका. आणि हा डगलस मॅरेलेने फटका सुरू केला होता. त्या फटक्याला पुढे ग्रॅम गुच असेल, माईक गॅटिंग असेल, या केविन पीटर्सन यांनी फार पुढे नेलं. आता मात्र सटकली. हो हो हो, अगदी फुल स्विंगिंग यॉर्कर त्रिफलाचीत उद्ध्वस्त केलंय. तू मला रिव्हर्स मारलं, मी तुला सरळ भेदलं आणि फलंदाजाला बाद केलं. हा तो श्रीनाथ आहे ज्याने मागचं वर्ष गाजवलं, पर्व गाजवलं. खेळाडू आहे, चांगला बॉलर आहे. फलंदाजा त्रिफलाचीत केलं. सूरज बाद. धावसंख्या 19 असतानाच विकेटचं पतन झालं. 2 षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या, ज्या षटकामध्ये एक रनआउट आलं होतं. ह्या षटकामध्ये 8 धावा आल्या. 19 धावसंख्या, 2 षटकाची समाप्ती. हॅलो, स्पीडअप करा गेम प्लीज. DPL 2025 धामणगाव प्रीमियर लीग साठी आपल्याला स्पेशली विशेष शुभेच्छा येतात. खांडवलचे सुपुत्र, युवा सेनाचे संघटक अध्यक्ष विनोद सेठ पाटील फ्रॉम खांडवल यांच्या माध्यमातून धामणगाव प्रीमियर लीगला लाख लाख शुभेच्छा. वेलकम विनोदजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत. धावसंख्या 19 असताना विकेटचं पतन, 2 षटकाची समाप्ती. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय मिस्टर बाळा.
आणि नवीन षटकासाठी गोलंदाज सज्ज होतोय. मोनिश म्हात्रे नावाचा गोलंदाज सज्ज होतोय. पहिल्या चेंडूपासून प्रेक्षक पाहतोय आपण, प्रेक्षक कमी नाही तर वाढलेले दिसत आहेत. असं वाटतं की धामणगावने एक मीटिंग घेतली की स्पर्धेच्या आधी की एकाने झोपायचं नाहीये, घरी झोपतील फक्त ताईमाई अक्का आपल्या. त्या पण विचार पक्का करत असेल की आपण स्क्रीन बंद होईपर्यंत डोळे बंद करायचे नाही. काय प्रीमियम लीग आहे, जबरदस्त. 12 वाजायला तरी सुद्धा इथे अनेक प्रेक्षक पाहतो आपण. धामणगावचं प्रेम आहे, क्रिकेटवरचं प्रेम आहे, इथे फटक्यावरचं प्रेम पाहायला मिळालं. चेंडूला अगदी अर्ली फटका सजवला निलेशने. अर्ली खेळले, त्या ठिकाणी उचलता आलं नाही, पण तो चांगला तिथे स्टान्स होता. फटक्यामध्ये चांगलं स्मॅश होतं, चांगलं स्ट्राईक होतं आणि चेंडू कव्हर केला मिड विकेटच्या दिशेने डीपमध्ये. एक धाव इथे पूर्ण झाली. धावसंख्या पूर्ण होत असताना 20 वर आपण पाहतोय. बाळा आणि मैदानामध्ये आहे निलेश चोरगे. पहिल्यांदा चेंडूला सामोरं गेला, कधीच आले होते बॅट्समन इन ॲट 3. पहिल्या चेंडूला सामोरं गेले. जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे मला वाटतं. आता स्ट्रॅटेजी बदलावी लागेल मे बी. खेळाडू कक्षातून नक्कीच सांगितलं असेल बाळाला की निलेशला जास्त स्ट्राईक आणलं पाहिजे. बघू तसं का होईल का. परंतु धावसंख्या झाली 20 वर. पुन्हा एकदा मोनिश म्हात्रे दोन्ही हातामध्ये अगदी मुठीमध्ये चेंडू घेतोय, रिलीज करतोय आणि फुल टॉस पुढे येऊन घेतोय, पण तो नीटचं मिडल होत नाही. बॅटच्या अगदी हँडल जो चेंडू तिथे एजला लागतोय आणि तिथे ट्रॅव्हल होत असताना कव्हर पॉईंटला कव्हर केलं, फिल्डिंग केली आणि त्या दरम्यान आता मात्र निलेश चोरगेला स्ट्राईक मिळाली. धावसंख्या 21 वर. 21 4 गडी बाद. लागोपाठचे विकेट पडत गेल्यामुळे इथे धावा होत नाहीयेत वेगाने, पण तो निलेश मैदानामध्ये जोपर्यंत तोपर्यंत अशा उंचावलेल्या असतील. तिसरं षटक सुरू आहे. विनोद सेठ भोईर यांच्याकडून बाळाला म्हणजे प्रथमेशला प्रत्येक षटकासाठी 500चं बक्षीस आलंय. वेलकम विनोदजी भोईर, आपलं हार्दिक स्वागत. ओ क्लीन बॉल. पुन्हा एकदा अर्ली खेळले, चेंडू अगदी आत वळला, कटर होता आणि तिथे पूर्णपणे डिस्ट्रॅक्ट केलं. निलेश चोरगे मोठा गडी गारद होते, देव मासा गळायला लागलाय. बॅट टू द पॅव्हलियन, मोठा धक्का. सुरुवात झाली, पण त्यानंतर 11च्या रेटनी धावसंख्या पुढे न जाता थांबली, खाली आली आहे. पूर्णपणे ट्रॅफिकमध्ये अडकवले धावसंख्या. त्याचं कारण की 5 धक्के आतापर्यंत दिलेत. कियान 11 संघाला चीना 11ने जो निर्णय घेतला टॉस जिंकला तर फिल्डिंगचा, तो आतापर्यंत सही साबित होत असताना, अगदी योग्य सिद्ध होत असताना, सिद्ध केले स्वतःला. तिने पण हो माय गॉड, काय बॉलिंग बघतोय. लागोपाचे 2 क्लीन बॉल. चेतन शर्माची आठवण येऊ लागली मला, ज्याने न्यूझीलंडचे 3 लागोपाठचे क्लीन बॉल केले होते आणि त्यांनी हॅट्रिकचा तो पहिला पराक्रम केला होता. लागोपाठचे 3 क्लीन बॉल. आता तसं काय होईल का. गोलंदाज मोनिश कडून बघायचं प्रेक्षक, टाळ्या असू द्या. मोनिशची बॉलिंग आवडली असेल तर काय बॉलिंग होते बघा. हे रिप्ले बघा. चेंज ऑफ पेस, स्लोअर फुल टॉस. अगदी फलंदाज आडवा झाला, पण तो त्याला आडवा केला. इथे पूर्णपणे क्लीन चीट केलं, क्लीन बॉल केलं गोलंदाजने. मोनिश म्हात्रे जबरदस्त इथे मोहक बॉलिंग करतोय. बेधडकपणे, अगदी खंबीरपणे, गंभीर पद्धतीने बॉलिंग करतोय मोनिश म्हात्रे. वा, अगदी आता हॅट्रिकच्या तो उंबरठ्यावरती पोहोचलाय मिस्टर मोनिश म्हात्रे. पुढच्या सामन्यासाठी सज्ज रहा टॉससाठी. दुंदाराम नारायण स्मृती 11 विरुद्ध ओम साई प्रतिष्ठान 11. पण तो आता हॅट्रिकसाठी आपण शुभेच्छा देऊया. टाळ्या वाजवाया चेंडूसाठी. हॅट्रिक बॉल असेल, तिसरा क्लीन बॉल करेल का गोलंदाज मोनिश म्हात्रे. हो अचूक चेंडू होता. ओ माय गॉड, परफेक्ट डिलिव्हरी. वा, ऑफस्टिकच्या लगत फुलरलेनचा यॉर्कर वापरला. अक्षरशः यॉर्कर नव्हे तर इथे हा चक्कर करतोय, फलंदाजाला संभ्रमात टाकतोय. पूर्णपणे अचूक भेदक मारा, तीक्ष्ण मारा करत असताना बॉलर मिस्टर मोनिश म्हात्रे. 5 चेंडू टाकले, 2च धावा दिले, 3 डॉट, 2 विकेट. पूर्णपणे हॉट बॉलिंग. धावसंख्या 21 वर. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलाय. एका बाजूला प्रथमेश बाळा शांत झालाय गंगेच्या पात्राप्रमाणे. दुसऱ्या बाजूला पाहतोय की फलंदाज तिथे शांत आहे, कारण अगदी समुद्राप्रमाणे उसळलाय, पिसळलाय गोलंदाज मोनिश म्हात्रे.
यावेळेला हाफ ट्रॅकर होता, पुलकरचा प्रयत्न, बॅटच्या अगदी टॉप एजला लागतो चेंडू, ट्रॅव्हल होत असताना लॉंग एजच्या दिशेने तिथे उंच उडी घेतली, फिल्डरने चांगली फिल्डिंग केली, पण तो चेंडूने हुलकावून देत असताना तिथे 4 रन. चेंडू तो सर्वांना खेळवत असतो. चेंडूचाच खेळ आहे, चेंडू आणि बॅटचा खेळ आहे, बॅट आणि फळीचा खेळ आहे, चेंडू फळीचा खेळ आहे. त्या खेळामध्ये आपण बॅट आणि चेंडूकडे पाहिलं पाहिजे की तो काय इथे खेळ दाखवत असतो. हेच क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला लुटायचं असतं. जरा फास्ट खेळा प्लीज. अजून क्रुशियल मुवमेंट नाहीये. धावसंख्या बघा इथे पोहोचली आहे चौकाराने 25 वर. 3 षटकाची समाप्ती. शेवटचं षटक हातलायचं आहे. प्लीज या प्लीज या प्लीज. ऑस्ट्रेलियन CSK किंग प्लीज प्लीज फिल्डिंग लावा. क्रुशियल मोमेंट नाही बेटा, अजून तुमची बॅटिंग बाकी आहे. तुम्ही आता फिल्डिंग करताय. त्यांचं विचार येणे चाललंय की आपल्याला आता 25 इथे जोडल्यात, अजून किती द्यायच्या. त्यासाठी आधी बॉलिंगसाठी तर या प्लीज. इतका वेळ घेऊ नका प्लीज. आपली स्पर्धा आहे. आपल्या स्पर्धेला अगदी आपल्याला 4 चंद्रापर्यंत पोहोचवायचे. जशी सुनीता विलियम्स जाऊन आली, अंतराळवीर, अंतराळ ओमान. वा, काय स्वागत तिचं झालं. अनेक दिवस जी अंतराळमध्ये होती, अवकाशमध्ये होती. तिचं टोपण नाव सनी विलियम आहे. असं सांगितलं की भारतीय वंशाची आहे ती, नासामध्ये आहे. आणि ती अगदी पूर्णपणे दिमाखामध्ये रुबाबामध्ये परतली आहे. सॉलिड सॉलिड. खूप काय इतिहास आपल्याला सांगतोय, खूप काय इतिहासाच्या पानावर लिहिलं जातंय. आणि इतिहासाच्या पानावरती सुद्धा ही स्पर्धा लिहिली जाईल. धामणगावची स्पर्धा, DPL क्रिकेटच्या इतिहासामध्ये, क्रिकेटच्या पुस्तकामध्ये लिहिली जाणारी स्पर्धा. यावेळेला हॅमरचा प्रयत्न व्ही शेपमध्ये ड्राईव्ह केला जातोय. अगदी पुढे आलेले ते बॅट्समन. तिथे एक आउट कॉर्नरला फिल्डिंग झाली, रॉकेट फेकी झाली, विकेट किपरने तिथे थोडासा उशीर केला आणि पंचाचा नोचा इशारा. आय थिंक सो ओव्हर स्टेप नो. वाह, अरे हमें अपने तो लुटा, गैरों में कहा दम था, जा मेरा पैर पडा वहा चुना कम था. ओव्हर स्टेपचा नो. धावसंख्या 9+ सिंगल म्हणजे 2 पुढे सरकत असताना बरोबर 28 वर 28. पहिला चेंडू नो टाकण्यात आला आणि पंचांनी पुढचा फ्री दर्शवलेला आहे. स्वप्नील पाटील देयर, स्क्वेअर लेग पंच शकील कोटी. जरा बॉलरचं नाव सांगा कोणीतरी. अनिकेत बॉलर. येस, अनिकेत आहे. कारण आमचे 12 खेळाडू असे आहेत की ते बॅट एवढे पण नाही, त्याच्यामुळे त्यांना नावांची माहिती नाहीये. चला पुढचा फ्री चेंडू. धावसंख्या इथे 28 वर 28. फ्रीट. उघडा डोले बघा नीट. फ्री हिट, सुपर हिट नाही. तिथे 2 धावा पूर्ण होतील का? येस, 2 धावा. फिट फिट. दॅट्स इट, दॅट्स इट. 2 रन्स कम्प्लीटेड. धावसंख्या 30 वर 30 ऑन द बोर्ड. पहिली इनिंग सुरू आहे. बॅटिंग करतोय संघ. या संघाचे कॅप्टन निलेश चोरगे लवकर बाद झाले. कियान 11 संघ हा बॅटिंग करतोय. ज्या संघाचे ओनर आहेत सचिन सेठ हरी भोईर. पुण्यात ऑन साइडला चेंज केला, तिथे बरोबर टर्न केला, तिथे उडी मारली. उडी मारून पण तो फेकी खराब केली, स्लोअर फेकी. त्याचं कारण की अगदी हो स्वतःचा तोल सांभाळतायत बघा. फलंदाज बॅटर किती अगदी जीवाच्या हक्कात धावा पूर्ण करतायत. मगाशी योगी सर म्हणाल की कशा का होईना धावा आल्या पाहिजेत. धावा येणं फार महत्वाचं असतं. त्या धावांचा आपण धावा करत असतो. देवाला तो धावा करत असतो की आपल्या खेळाडूंची, आपल्या संघाची धावसंख्या वाढली पाहिजे. इथे वाढत आहे 32 वर 32. यावेळेला हवेत मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मिड ऑफच्या डोक्यावरून जात असताना लॉंग ऑफ फार दूर आहे. लॉंग ऑन सुद्धा येतोय. एक्स्ट्रा कव्हर धावतोय. तिघांच्या मध्ये चेंडू पडतोय. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 34 वरती आहे कियान 11 संघाचे. शिट्या, आरडा ओरडा इथे पूर्णपणे चहूबाजूला वाजवले जात आहेत. 40चे प्लेयर आमच्या जागेवरतीच उभे होते. तिथे पूर्णपणे स्तब्ध होते. स्टॅच्यू प्रमाणे तिथे असतात त्यांना प्रेक्षक. त्यांच्याकडे चेंडू गेला की नाही त्यांना काहीच फरक पडत नाहीये. त्यांना माहिती आहे की आमचे बाकीचे, आम्ही त्यांना शिकवलंय ते येऊन चेंडू पकडतीलच. ती सर्वांची नजर आहे. आमचे कॅमेरामॅन सुद्धा आम्हाला सांगतायत. आणि बघा
हे बघा आता हे कोण महारथी आळस देतात आळसतेने कुतो विद्या कोण आहेत हे टोपीवाले ओ बॅटची कडा कॉट बिहाइंड फलंदाज बाद सॉफ्ट डिसमिसल यस फोर 7 गडी बाद आणि ह्या षटकातील आय थिंक सो अजून 2 चेंडू शिल्लक आहेत कारण एक पहिला स्नो पडला होता 4 चेंडू लिगल झालेत नवीन बॅट्समन दर्शनचं दर्शन झालंय दर्शद आहे दर्शन नव्हे दर्शन सुद्धा हवेत मारा करतोय नो लुक शॉटचा प्रयत्न करतोय त्याला खेळवलं थांबवलं थोडासा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला पाहिला आपण आणि ऑफस्टिकच्या बाहेरून निघाला थोडासा आउट स्विंगर होता गोलंदाजाचा चांगला स्पेल आहे तिथे चांगला स्पेस आहे चांगला वेग धारण केलाय गोलंदाजाने आणि लय भारी बॉलिंग करून इथे धावा रोखलेल्या आहेत 34 वरती पुन्हा एकदा तसाच चेंडू अचूक नियंत्रण जणू काय मागच्या चेंडूचा रिप्ले बघितलं की आपण परंतु तो चेंडू नवीन होता बरं का आणि तो लागोपाठचे 2 चेंडू सुरेख हाताळले गोलंदाज अनिकेतने आणि अशा प्रकारे प्रेक्षक चारही पण षटकांची समाप्ती झाली कारण सामना 4 षटकांचाच आहे धावसंख्या 34 उभी केली आहे 35 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी आहे चीना इलेव्हन संघापुढे हा सामना 24 चेंडूमध्ये 35 धावांचं लक्ष्य चीना इलेव्हन म्हणजे सन्माननीय जय सेठ भोईर साहेबांच्या संघाला हे आव्हान आहे सचिन सेठ हरी भोईर साहेबांचं 35 धावांचं आपण नवीन टॉस साठी वळतोय दुंदाराम नारायण स्मृती कॅप्टन विरुद्ध संघ ओमसाई प्रतिष्ठान सन्मान्य रवी सेठ भोईर दादा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया फ्रॉम वडपे या रवी दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करू इच्छितो तर आपण नवीन सामन्याचा टॉस करतोय सेकंड राऊंडचा दुसरा मुकाबला 4 षटकांचा एका बाजूला अक्षय पाटील दुसऱ्या बाजूला सुरेश पाटील 2 कॅप्टन आणि मधोमध आमचे मान्यवर रविदादा भोईर टॉस करतायत वडप्याचे आमचे पाहुणे डीपीएल कॉल सूरजचा डीपीएलच आलाय टॉस जिंकलाय सूरजने म्हणजे नारायण स्मृती धन्यवाद आपण असं नसतं व्हा विनोद जी भोईर सूरज आधीच्या मुलाखतमध्ये चांगलं तुम्ही सांगितलं होतं की धामणगावसाठी खूप दिलं आणि तुम्ही 33 धावांची अगदी तगडी लढाई लढली आता तुझी इच्छा काय आधी मला निर्णय सांग टॉस जिंकलाय मी क्षेत्ररक्षण करणार आणि काय वाटतं की समोरच्या संघाला 4 षटकांमध्ये काय योग्य धावांपद रोखण्याचा प्रयत्न असेल की काही चालेल तुम्ही तोंड देणार 40+ आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करणार आम्ही तुम्ही जे खेळले पहिल्या आधीच्या सामन्यात 33 धावांची तुम्ही चांगली इनिंग साकार केली पण तुम्ही सामना जिंकू शकले नाहीयेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय चुका जाणवल्या मागच्या सामन्यात जे चुका केल्या मी स्वतःच बॉलिंग टाकताना भरपूर धावा दिल्या त्याच्यावरती फोकस करायचा प्रयत्न करेन आणि कसा माहोल वाटतं इथे की ही पहिली रजनी पहिली आपली रात्र आहे धामणगाव प्रीमियर लीगची तुम्ही कसं स्वतःला फील करता काय गर्व वाटतं तुम्हाला खूप एन्जॉय करतो आणि तुम्हाला इतर प्रेक्षकांना खेळाडूंना काय सांगावं असं वाटतं ॲज अ तुम्ही सिनियर खेळाडू म्हणून आता मागच्या सामन्यामध्ये माझा पण थोडा परफॉर्मन्स थोडा बॉलिंगमध्ये हे झाला तर प्रत्येक खेळाडूला सांगणार का तुम्ही 100% द्यायला प्रयत्न करा तुम्हाला टेनिस क्रिकेटमध्ये तुमचा आदर्श खेळाडू कोण आवडतो सर्वात जास्त बेस्ट टेनिस क्रिकेटमध्ये ऑनली निलेश चोरगे क्या बात आहे म्हणजे स्वतःच्याच गावाची तुम्ही शान राखली पूर्णपणे तुमचा आवडता खेळाडू कोण पूर्णपणे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती निलेश चोरगे वाह काय निलेश दादा तुमचे काय फॅन आहेत तुमच्या गावचेच फॅन आहेत म्हणजे हा खेळाडू किती महान आहे बॅटिंगसाठी उतरायचं आहे तुम्हाला 40 पंत रोखण्याचा सर्वांची समोरच्याची चॅलेंज आहे तुम्ही चॅलेंज स्वीकारताय एक्सेप्ट आणि मला वाटतं तुम्ही फार कमी बोलत असता तुम्हाला कशी स्पर्धा फील होते स्वतःच्या मनाला काय वाटतं चांगल्या प्रकारे आहे सर्व थोडा जरा व्हॅल्यूम वाढवा म्हणजे एकदम लाईट नका बोलू ठीक आहे चला त्यांना कमी बोलायचं आहे ओमसाहेब
प्रतिष्ठान संघाला इथे बॅटिंगसाठी निमंत्रित केले. टॉस जिंकला तो सूरज पाटीलने, म्हणजे नारायण स्फूर्ती संघाच्या कॅप्टनने त्यांनी निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. जाऊया आपण चालू असलेल्या सामन्याकडे. धावांचा पाठलाग होणार आहे. कमेंट्री बॉक्समध्ये असतील सन्मान्य आमचे कॉमेंटेटर, टॅलेंटेड समालोचक फ्रॉम जून नांदुरकी, भिवंडीचा आवाज, जून नांदुरकीचा आवाज, समीर ठाकरे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच मिस्टर मनोज कारवे सर. 35 धावांचं लक्ष्य या ठिकाणी आता पार करायचंय चिना 11 संघाला. कियान 11 संघाच्या विरुद्ध हा सामना ते सध्या खेळत आहेत. जयेश भोईर यांचा एका बाजूला संघ आणि एका बाजूला सचिन हरी भोईर यांचा संघ तुम्ही पाहताय. सलामीवीर रामा पांडू भोईर ॲज अ ओपनर. पहिलाच बॉल फ्रंट फुटला येत असताना समोरच्या दिशेनं खेळून काढलाय आणि बॉल लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये येतोय. फुल टॉसवर घेऊन फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता. रामा पांडूच्या बॅटमधून 2 धावा तुम्हाला बघायला मिळतात. किशोर नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. तो फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का लागेल चिना 11 संघाला. थँक्यू डीजे. आणि अखेर फायनली पहिला धक्का या ठिकाणी लागतोय. धामणगाव प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय आज तमाम दिग्गज मंडळी देखील या स्पर्धेचा आनंद घेताना. संदेश पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. बॅकफुटला जाऊन कट केला, गॅप शोधलाय. जबरदस्त टायमिंग आहे. लेट कट करत असताना बॉलला सर पाठवलाय पॉइंट सीमारशीच्या पलीकडे. 4 धावांकरिता क्लासिकल चौकार. यावेळेला पुन्हा एकदा कवचला येतोय बॉल. काय फटका खेळला होता जयेश भोईर. क्लासिकल क्रिकेट ते फार कमी वेळेला ऑनफिल्ड असतात. 40+ क्रिकेट खेळताना असताना देखील त्यांचा संघ असतो जरूर, परंतु ते फार कमी वेळा मैदानात उतरतात. आज गावच्या प्रीमियर लीगमध्ये जरूर त्यांना संधी मिळालेली आहे. ते स्वतः मैदानात उतरलेत आणि चांगला क्रिकेट त्यांच्याकडे आहे ते त्यांना दाखवलेलं आहे. स्कोर कार्ड वरती धावा या ठिकाणी लागलेल्या आहेत. 7 धावा, 7 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय संदेश. यावेळेला फुल टॉस, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. टार्गेटचा आपण विचार करता प्रत्येक ओव्हर मागे 8 ते 9 धावा इथे जोडल्या तरी मॅच जिंकू शकतात आणि तो प्रयत्न आता सध्याच्या घडीला फलंदाजांचा राहिलाय. सचिन मागच्या सामन्यामध्ये 0वर आऊट झाला होता. जो संघ मालक आहे या मॅच मध्ये 3 धावा त्याला जोडता आल्या. निलेश या मॅच मध्ये थोडासा फ्लॉप राहिला. पुढचा बॉल पुन्हा कट करण्याचा प्रयत्न होता. बॉल सर निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आणि पहिल्या षटकाचा केस संपलेला आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो दोन्ही टीमचा आपण जर विचार केला तर दोन्ही टीमनं पहिला सामना गमावलेला आहे. त्याच्यामुळं या स्पर्धेमध्ये DPL 3 मध्ये बॅक करण्यासाठी विजय हा दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. 18 बॉल 27 धावांची गरज आहे. मेगा स्क्रीनवर इक्वेशन तुम्हाला बघायला मिळते, समीकरण. सातवा सामना आपण पाहतो आजच्या लॉर्ड्स मधील
या ठिकाणी कंप्लीट करतोय सध्याच्या घडीला. एक मॅच दोन्ही संघांनी आता गमावलेले आहेत, त्याच्यामुळे आता या दोन्ही संघांसाठी विजय हा महत्त्वाचा राहणार आहे. कारण अजूनही आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे, DPLचा आनंद घेत आहेत. आणि खूप बरं वाटलं दोन्ही कॅप्टन ज्या वेळेला त्यांना विचारलं कारवे सरांनी की तुमचा आवडता खेळाडू कोण आहे, दोन्ही कॅप्टनना आवर्जून निलेश चोरघे यांचं नाव घेतलं. ही कुठेतरी एक मोठी गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. कारण या खेळाडूची कारकीर्दच तेवढी मोठी आणि आज निलेश चोरघे यांनी केलेल्या ही कामाची पोच पावती आहे खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये येतोय हरीश पाटील. हरीश पाटील येतोय सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. समोर लेफ्टी बॅटर पुढचा बॉल राईट आर्म ऑफ द विकेट. हो यावेळेला समोर स्मॅश केलाय, इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल लॉंग ऑफ कडे येतोय. क्षेत्ररक्षक येत आहे डीप मधून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण झाल्यात. हरीश पाटीलला आता इथून विकेट्स घ्याव्या लागतील कारण इनफ टोटल नाहीये. आता जर 18 मध्ये 27 वाचवायचे आहेत या कंडिशन्सला मी तर म्हणेन विकेट शिवाय पर्याय नाहीये. 1 ते 2 डॉट बॉल एखाद्या खेळाडू समोर तुम्ही टाकलात तर तो खेळाडू कुठेतरी एखादी मिस्टेक करणार, चुकीचा फटका तो खेळण्याचा प्रयत्न करेल आणि तेथून तुम्हाला विकेट मिळवण्याची जास्त संधी असते. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा लॉफ्टेड फटका. चांगल्या प्रकारे आता मिडल करतोय बॅटर मैदानाच्या आतमध्ये किशोर. इथे एक जाव आता ओव्हरथ्रो झालेला आहे आणि ती दुसरी धाव देखील आता सहजगत्या मिळेल. सिंगलला फार महत्व आहे. सिंगल रन्स तुम्हाला वाचवाव्या लागतील या कंडिशन्सला. हा सामना जर तुम्हाला जिंकायचा असेल तर. तसंही क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. धामणगाव प्रीमियर लीग हे पर्व कोण जिंकणार? चला कॉमेंट्री बॉक्स मधून आता थोडीशी गर्दी कमी होऊ द्या. स्टँड्स मध्ये बसा. पुढचा बॉल आप उलटा होता, वाईड ऑफ स्टंप होता, फुल लेंथ आणि भरपूर वाईड लेंथ होता आणि पंचांनी वाईड बॉल देखील घोषित केलेला आहे. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झालेल्या आहेत त्या 13 धावा. 35 टू विन. 35 धावांचं संरक्षण येथे करायचं आहे, परंतु अशा प्रकारची फिल्डिंग अशा प्रकारची गोलंदाजी मुळीच चालणार नाहीये. ॲक्युरसी दाखवावी लागेल गोलंदाजीमध्ये. यावेळेला विस्टामिंग आहे. बॉल हवेत. शॉर्ट कव्हरला डाऊन दी बॉल फिल्डर सचिन भोईर आणि त्याच्याकडनं चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. लेंथ बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे इतका वेग होता की बॅटच्या स्टिकरला बॉल लागला आणि शॉर्ट कव्हरला कोणत्याही प्रकारे चुकी तेथे झालेली नाही आणि खेळाडू झेल स्वरूपामध्ये बाद होतोय. आणि अखेर त्या ठिकाणी पहिला धक्का लागला बॅटिंग करत असताना चीना 11 संघाला. दुसरा धक्का लागलेला. नवीन बॅटर श्रीनाथ टीमचा आयकॉन खेळाडू आता मैदानामध्ये एंटर होतोय. गोलंदाज हरीश पाटील चांगला बॅक करतोय. पहिल्या 2 बॉलमध्ये 5 धावा त्यानं खर्च केल्या होत्या, परंतु फायनली आता त्याला विकेट मिळाली. ब्रेक थ्रू तो मिळून देत असताना भागीदारी मोठी होऊ द्यायची नाहीये या मॅचमध्ये कियान 11 संघाला. आणि गोलंदाजाने आता ते कार्य केलेलं देखील आहे. चांगल्या गोलंदाजीची हाताळणी तो करतोय. यावेळेला पुलर लेंथ होता. समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. श्रीनाथ आता वेळ घेईल असं वाटतंय, कारण मागच्या सामन्यामध्ये तो शून्यावर बाद झाला होता आणि तेथून संघ अडचणीमध्ये गेला. पूर्ण फ्लॉप शो होता श्रीनाथचा मागच्या सामन्यामध्ये. त्याच्यामुळे ह्या लढतीमध्ये त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. निलेशला या ठिकाणी दाखवलं जातं टीमचा कॅप्टन ॲज अ विकेट कीपर बॅटर, ॲज अ कॅप्टन म्हणून चांगली भूमिका त्यानं बजावलेली आहे.
आणि इथे ते काम करावं देखील लागेल. हरीश पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. सामना करेल श्रीनाथ. एक्स्ट्रा कव्हर इनफिल्ड मध्ये पॉइंट लाईक फिल्डर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, डीप मध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन लाईक फिल्डर सेट करण्यात आला. यावेळेला टॉप एज, पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, विकेटची संधी, परंतु कॅच ड्रॉप. झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाली. निलेश कडनं मिस्टेक आणि भरपूर मोठी चुकी असू शकते या मॅच मधील श्रीनाथला जीवनदान देणं. चर्चा आपण करत होतो की विकेट शिवाय पर्याय नाहीये. जेव्हा तुमच्याकडे कमी धावा वाचवण्यासाठी असतात त्यावेळेला तुम्हाला विकेट्स घ्याव्या लागतात, परंतु येथे विकेट मिळाली नाहीये. जी संधी मिळाली होती त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. जरूर हरीश पाटील थोडासा नाराज असेल, कारण इथून या मॅच मध्ये शिरकाव करण्याची संधी होती कियान 11ला. हा बॉल सोडून दिला, खूप जास्त बाहेर होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. कारण इथून जर तुम्ही श्रीनाथला आउट केलं असतं, नवीन बॅटर आला असता, त्याच्यावर तुम्ही अधिक दडपण टाकू शकला असता, परंतु जर आणि तरला क्रिकेटमध्ये मुळीच जागा नाहीये. झालं गेलं, आता ते विसरावं लागेल. 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. हरीश पुढचा बॉल यावेळेला पूल केला ऑन साइडला. हाफ ट्रॅकर होता आणि त्या बॉलला थेट भिरकावून दिलेला आहे स्क्वेअर लेगच्या पलीकडे. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम षटकार. सध्या आपण पाहू शकता, हे पहा प्रेक्षक वर्ग आता जवळजवळ मध्यरात्रीमध्ये आपण आलेलो आहोत. धावसंख्या 21 आकड्यावरती, 21 रन्स. पाणी घेऊन जायचं. 2 ओव्हर्स या ठिकाणी संपलेल्या आहेत. षटकार तुम्हाला बघायला मिळाला बॅटर प्रशांत भोईरीच्या बॅटमधून. जुना जाणता हा खेळाडू देखील आहे, त्याच्याकडे देखील चांगला अनुभव आहे. मागच्या मॅचमध्ये तो चांगला खेळला होता. 21 धावा स्कोर कार्ड वरती. श्रीकांत भोईरला तुम्ही पाहतात डीप मध्ये कव्हरला फिल्डिंग करताना. या मॅच मध्ये देखील श्रीकांत भोईर खूप चांगले खेळले होते. चांगली सुरुवात त्यांना मिळाली होती. बारा बॉल आणि 14 धावांची गरज आहे. 12 बॉल आर रिमेनिंग एंड 14 मोर रन टू विन. आने वाले 12 गेंदे, 14 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. सूरज गोलंदाजी करण्यासाठी. पेनल्टीमेट षटक श्रीनाथ. लेफ्ट आर्मर ऑन द राइट, ड्राइव्ह करण्यात आला. बॉल लॉंग ऑन कडे येतोय. एक धाव तर इथे मिळाली आहे. काही प्रेक्षक सध्या एन्जॉय करतात मैदानाच्या बाहेरून. हे पाहू शकता प्रेक्षक वर्ग. प्रिन्स मूवीज किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट. एका समालोचकाला काय हवं आहे ते लगेच स्क्रीनवरती दाखवतात. त्या खेळाडू कक्षाचं दृश्य. रिलॅक्स मध्ये सर्व खेळाडू. यावेळेला थोडंसं कमी गतीने टाकल्या बॉल. बॅटची बाहेरील कडा बॉल येतोय. थर्ड मॅन गली रिजन मध्ये बॉलला फील्ड करण्यात आलं आणि तेथे फक्त वेळ होती एक धाव पूर्ण करण्याची. एकेका धावेने आता स्कोर कार्ड पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला, परंतु आता श्रीनाथला माहिती आहे की इथून अशा परिस्थितीमधून जर मॅच जिंकायची आहे तर हा खेळ देखील तेवढाच महत्वाचा आहे. कसं आहे की एखाद्या गोलंदाजाकडे 6च्या 6 बॉल वेगळे नसतात. तो एखाद्या वेळेला तरी तो चुकीचा बॉल टाकतो आणि त्याच्यावर फलंदाज आक्रमण करू शकतो. यावेळेला ड्रॅग केलाय. कंट्रोल हुक होता. जमिनीच्या साह्यानं फटका खेळला. एकच धाव तिथे देखील मिळाली आहे. सूरज लेफ्ट आर्मर गोलंदाज. डॉट बॉल फेकावे लागतील. दबाव वाढवू शकतो या मॅच मध्ये देखील. शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा त्याला ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकण्यासाठी. धावसंख्या धावफलकावरती 24. पुढचा बॉल. यावेळेला थोडीशी जागा मिळाली. पंच केलाय. बॉल येतो एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. थोडंसं फंबल पाहायला मिळालं आणि तिथे 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्यात. सिंगलला डबल मध्ये रूपांतरित करत असताना 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 26 आकड्यावर. 35 धावांचं लक्ष्य पार करायचं होतं. आता 9 धावा दूर विजयापासून येणाऱ्या 8 बॉल मध्ये. 8 चेंडू 9 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. यावेळेला टॉप एज हवेमध्ये बॉल आहे. स्वतः गोलंदाज प्रयत्न करतोय आणि झेल पकडलाय.
क्रुशल मोमेंटला विकेट या मॅच मध्ये पलटवार कियान 11 संघाचा विकेट गॉन. ठरलाय. नवीन फलंदाज अनिकेत मैदानामध्ये एंटर. समीकरण बदललंय. येणारे चेंडू शिल्लक आहेत 7. सामना जिंकण्याकरिता 9 धावांची गरज. मॅच टर्न लेती हुई. सामना आता या ठिकाणी आपण पाहतोय थोडस वळण घेताना या मॅचला आता कलाटणी मिळेल असं वाटतंय. निर्णायक बॉल, अत्यंत महत्वपूर्ण बॉल, कारण 7 बॉल मध्ये 9 करायचे आहेत. नवीन बॅटर अनिकेत. ओ जबरदस्त बॉल, फुलर लेन, स्विंग अँड मिस. आणखी एक डॉट बॉल आणि सामना शेवटच्या ओव्हर मध्ये आता येऊन ठेपलेला आहे. शेवटचे 6 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. चर्चा तीच सुरू होती की कमीत कमी धावांचं षटक यावं आणि ते मॅजिकल षटक सूरज गुळवीनं हाताळलंय. फक्त 5 धावा आपल्या ओव्हर मध्ये खर्च केल्या, जिथे 12 मध्ये 14 करायच्या होत्या. आणि आता येणारे शेवटचे 6 बॉल 9 धावांची गरज आहे. डीपीएल चा थरार आहे. प्रत्येकी टीमला जिंकायचंच आहे, परंतु दुसऱ्यांना कुठे हारायचंय. एकाला जिंकायचंय, दुसऱ्याला हारायचं नाही. नाण्याच्या 2 बाजू असतात, परंतु कौल केल्यानंतर एक येते आणि त्याला विजय आपण मानत असतो. त्याच्यामुळे हार जीत हा खेळाचा भाग आहे, परंतु इथून जिंकणार तो सरशी ठरणार. कारण दोन्ही टीमचा आपण जर विचार केला, एक सामना गमावलेला आहे. एका बाजूला तुम्ही पाहता सचिन हरी भोईर यांचा संघ आता चार्ज होताना शेवटचे निर्णायक 6 बॉल कोणाच्या हातामध्ये दिले जाणार. 6 मध्ये 9 करायचे आहेत, परंतु एक प्लस पॉइंट तो चीना 11 संघाचा आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये श्रीनाथ. दर्शनच्या हातामध्ये आता चेंडू सोपवलेला आहे. दर्शनच्या विरुद्ध बॉलला सीमारशीचं दर्शन घडवणार की या ठिकाणी दर्शत या ठिकाणी फलंदाजाला डगआउटचं दर्शन घडवणार. चांगलं बॅटल, चांगली झुंज, कडवी झुंज आता दोन्ही संघांमध्ये. कियान 11 आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहता चीना 11. 6 मध्ये करायच्यात 9. पहिला बॉल ऑन साइडला उडवला. बॉल हवे मध्ये, फील्डर डाऊन दी बॉल अँड ही मेक्स अ नो मिस्टेक. विकेट गॉन. या मॅच मधील गोल्डन विकेट प्राप्त केली आहे. श्रीनाथ पाटील गोज बॅक टू डग आउट. या ठिकाणी चिवटपणा त्यांच्या खेळामध्ये तुम्हाला बघायला मिळालेला आहे. हार मानलेली नाहीये. पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह अप्रोच या वेळेला विजयाकडे नेत असताना कियान 11 संघाला सचिन भोईरच्या चेहऱ्यावर आता हास्य दिसून आलेलं आहे. श्रीकांत भोईरच्या चेहऱ्यावर हास्य तुम्हाला बघायला मिळतोय, कारण या मॅच मध्ये आपण जर विचार केलात तर डेफिनेटली कियान 11 संघाला आता स्ट्रॉंगली बॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुष्पक झुकेगा नाही साला. पुष्पम नवीन बॅटर. नाव जसं आहे, डायलॉग जसा फेमस झालाय. क्लीन बॉल. आणखी एक फलंदाज बाद. मैं झुकेगा नहीं साला तो गेंदबाज किधर झुकने वाला है. ठोक डाला. विकेट गॉन. हा गोलंदाज स्वप्नात येणार असं वाटतंय चीना 11च्या. लागोपाठ 2 विकेट घेतलेत. गोलंदाजी करत असताना दर्शक जबरदस्त गोलंदाजी करतोय. हटा सावन की घटा असं सांगितलं त्या फलंदाजाला. या ठिकाणी 2 बॉल आणि 2 फलंदाजांना बाद केलं. ऑन हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे आणि येथे जर हॅट्रिक मिळवली तर दर्शक कधीच विसरणार नाही ही विकेटची हॅट्रिक. मॅच विनिंग गोलंदाजी सध्या तरी आपल्याला बघायला मिळते. हॅट्रिक बॉल मोनिश पात्रे. 4 बॉल 9 धावांची गरज आहे. सोडून दिला बॉल
हा चेंडू थोडासा खराब होता आणि पंचांना आता आमच्याकडे वळावं लागलं. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर एका धावेने पुढे गेलेला आहे. चीना 11 संघ विजयाच्या उंबरठ्यावरती होता. हाच तर खेळ क्रिकेटचा आहे. विजयाच्या उंबरठ्यावरती असणारा संघ कधी पराभवाच्या खाईत कोसळणार आणि कधी पराभवाच्या खाईतून संघ विजयाचं शिखर गाठणार हे सांगणं कठीण असं. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्यात आला. धावबाची संधी आहे. ओ हो या वेळेला ओव्हर जरूर झाला. एक धाव महत्वाची आहे परंतु इथे आता एक्स्ट्रा धाव मिळालेली आहे. सचिन भोईरनं त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. एक अतिरिक्त धाव तेथे मिळाली आणि आता पुन्हा समीकरण बदललं कारण येणारे चेंडू आता शिल्लक असतील 3-6 धावांची गरज. कॅल्क्युलेशन नुसार 6 धावा एका बॉल मध्ये बनतात परंतु त्याच्यासाठी काय करावं लागेल? षटकार मारावा लागेल. षटकार खेचावा लागेल. या ठिकाणी तुम्ही सध्या विराजला बघतायत. विराज थोडासा टेन्शन मध्ये आहे. बघा लहान मुलं आज भरपूर मग द्रोण 11च्या मॅच वेळेला तुम्ही त्याला पाहिलं होतं. विराजला आता तुम्ही बघताय चीना 11 चे सपोर्टर. 3 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज या वेळेला ऑन साइडला पूल केलाय. मोठा फटका. क्षेत्ररक्षक थोडासा पुढे आला. सेकंडचा कॉल. दुसरी धाव मिळणार का? होय त्या ठिकाणी झाली आहे पूर्ण. डेडिकेशन दोघांनाही दोन्ही संघांनाही जिंकायचंय. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त खेळ दोन्ही टीम करतात. डीपीएलचा हा पर्व आहे आणि डीपीएलचा हा थरार असाच कायम तुम्हाला पाहायला मिळेल कारण ही स्पर्धा एकूण 365 दिवसांनंतर ही स्पर्धा पुन्हा धामणगावकरांच्या भेटीस येत असते. वर्षभर वाट बघावी लागत असते. खेळाडू कक्षाचं दृश्य. येणारे 2 बॉल आणि सामना जिंकण्याकरिता 4 धावांची गरज. स्ट्राइक एंडला बॅटर मोनिश म्हात्रे. ओहो या वेळेला गोलंदाजांनी चुकी केली आहे. आणखी एक वाईट बॉल. या कंडिशन्सला चुकीला माफी नाही. 2 बॉल आणि आता 3 धावांची गरज आहे. लास्ट 2 बॉल रिमेनिंग एंड 3 more run to win. 2 में 3 बनाए और इस मैच को जीतिए. मोनिश म्हात्रे बॉल वळवला ऑन साइडला. विकेट मिळण्याची शक्यता. पुन्हा कॅच ड्रॉप. आणखी एकदा जीवनदान परंतु धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झालेला आहे. फायनली विकेट मिळाली आहे परंतु कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. या कंडिशन्सला आता समीकरण बदललेलं आहे. पुन्हा एकदा वळूया समीकरणाकडे. येणारे 2 बॉल सामना जिंकण्यासाठी. शेवटचा 1 बॉल आणि सामना जिंकण्याकरिता 2 धावांची गरज आहे. चित्त थरारक सामना. 1 धाव बनवली तर सुपर ओव्हर. पहिली सुपर ओव्हर डीपीएल सीझन 3 मध्ये बघायला मिळेल का? हॅव अ लुक ॲट दॅट. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. बॉल हवेत होता बराच काळ. हे पहा अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. या स्टँडर्डचं क्रिकेट तुम्ही खेळतात. तुमच्या संघ मालकानं तुमच्यावरती करोडो रुपयांची बोली लावलेली आहे आणि अशा चुका मुळीच या ठिकाणी ऍक्सेप्ट केल्या जाणार नाहीयेत. धामणगाव प्रीमियर लीगचा थरार. सामना आवडला असेल तर या ठिकाणी आता प्रेक्षकांना तर टाळ्या सांगायची गरजच नाहीये. ज्या प्रकारचा सामना रंगलेला आहे. 1 बॉल 2 धावांची गरज. थरार कायम आहे मॅचचा. 1 बनवली सुपर ओव्हर. डॉट आला. कियान 11 विजयी. 2 धावा बनवल्या. फलंदाजी करण्यासाठी धनराज. राज करणार का? 1 बॉल 2. शेवटचा बॉल आणि या ठिकाणी गोल्डन षटकार. विजयी फटका. धनराजने राज केलाय. गोल्डन षटकार मारला. 9व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येणारा हा खेळाडू धनराज या मॅच वरती राज करताना दिसला आणि हा सामना अखेर येथे जिंकलेला. चीना 11 संघानं महेश शेटमाळी यांच्याकडून 500 रुपयांचं प्राइज धनराज गुळवीला दिलं जाणार आहे. 1 बॉल 2 ची गरज असताना गोल्डन षटकार ज्याच्या बॅटमधून आला. मैदान खाली करायचंय. चला तर सामनावीर कोणाला द्यायचा प्रेक्षकांचा पोल घेऊया. जरूर प्रेक्षकांनो सामनावीर कोण आहे या मॅचचा एकदा आवाज होऊन जाऊ द्या. इस मैच का हीरो कौन है? 1 मारा लेकिन सॉलिड मारा. गोल्डन षटकार ज्याच्या बॅट मधून आला तोच ठरलाय या सामन्याचा सामनावीर. धनराज गुलवी ज्यानं राज केलं या मॅच वर. मागे काय घडलं विसरून जा. एका बॉल मध्ये 2 ची गरज असताना सगळ्यांची झोप उडवणारा हा खेळाडू ज्यानं या षटकारानं प्रतिस्पर्धा